नमो बुद्धाय. मित्रांनो, आपणा सर्वांचे त्रिरत्न 358 या यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत आहे. सर्वप्रथम आपणा सर्वांना अशोका विजयादशमीच्या तसेच बुद्ध धम्म दीक्षा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा, शुभकामना. विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 14 ऑक्टोबर 1956ला तथागत बुद्धाचा धम्म आम्हाला दिला आणि तेव्हापासून आम्ही आमच्या जुन्या चालीरीती सोडून तथागत भगवान गौतम बुद्धाचा धम्म स्वीकारून त्याप्रमाणे जीवन जगण्याची सुरुवात केली. तो आमचा नवीन जन्म होता. मित्रांनो, अशोका विजयादशमीच्या या निमित्ताने आपण अशोका विजयादशमी आणि त्यासंबंधीची माहिती, त्यासंबंधीचे काही प्रश्न आज स्पष्ट करणार आहोत. त्यासंबंधीच्या काही शंका आपण दूर करून घेणार आहोत. सर्वप्रथम एक सर्वात मोठी शंका आणि प्रश्न लोकांमधून येतो आहे की विजयादशमी जी आहे ही 14 तारखेला आपण केली पाहिजे का दसऱ्याच्या दिवशी केली पाहिजे, विजयादशमी त्या दिवशी केली पाहिजे. मित्रांनो, याकरिता आपण बाबासाहेबांचं जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषण खंड जे आहेत त्यामध्ये खंड क्रमांक 18 आणि भाग 3 यामध्ये दीक्षाविधीचा संपूर्ण कार्यक्रम लिखित स्वरूपामध्ये तुम्हाला रेफरन्स म्हणून उपलब्ध आहे. पान नंबर 482 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषण खंड क्रमांक 18 भाग 3 पेज नंबर 482 यावर तुम्ही तो पूर्णपणे वाचू शकता. 14 आणि 15 तारखेला विजयादशमीच्या दिवशी संपूर्ण कार्यक्रम कशा पद्धतीने झाला, कोण कोण लोक होते, हा संपूर्ण डिटेल लिखित स्वरूपामध्ये तुम्हाला उपलब्ध आहे. आणि त्याच लेखामधून बाबासाहेबांचं जे मत होतं ते मी आजच्या या भागामध्ये सांगणार आहे. हे माझं वैयक्तिक मत नाही आहे. तर 1956मध्ये तथागत बुद्धाच्या धम्माला, बुद्ध तत्त्वज्ञानाला, बुद्धाच्या धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्याकरिता सम्राट अशोक यांनी जी प्रचार आणि प्रसाराची जी भूमिका चालवली, तर या विजयादशमीच्या दिवशी 2500 वर्ष पूर्ण होणार होती 1956मध्ये. आणि ही 2500 वर्ष पूर्ण होणार होती. त्या अनुषंगाने बाबासाहेबांना त्याची माहिती होती आणि हा एक ऐतिहासिक दिवस ठरणार होता. आणि म्हणून अशोका विजयादशमीच्या दिवसाने, अशोका विजयादशमीच्या त्या पावन दिवसाचं औचित्य साधून बाबासाहेबांनी विजयादशमीचा दिवस धम्मदीक्षा स्वीकारण्याकरिता निवडला. मित्रांनो, हे आपण चांगल्या पद्धतीने समजून घेऊया की 1956मध्ये 14 ऑक्टोबर 1956ला त्या दिवशी अशोका विजयादशमी होती आणि त्या दिवशी तथागत बुद्धाच्या धम्माला 2500 वर्ष पूर्ण होणार होती. आणि त्या अनुषंगाने बाबासाहेबांनी 14 ऑक्टोबर 1956चा 14 ऑक्टोबर हा दिवस निवडला होता. त्याच्या मागचं मुख्य कारण आणि उद्देश असा होता की त्या दिवशी अशोका विजयादशमी होते. बाबासाहेबांनी तारखेला महत्त्व दिलेलं नाही आहे, त्या दिवसाला महत्त्व दिलेलं आहे की बाबासाहेबांनी जे कॅल्क्युलेशन केलं ते अशोका विजयादशमीला पूर्ण होणार होती 2500 वर्ष. आणि त्या दिवशी 14 ऑक्टोबर होती, त्या दिवशी 14 तारीख होती. आता आपल्याला या प्रश्नाचं उत्तर समजून घ्यायचं आहे की अशोका विजयादशमी हा दिवस प्रमुख आहे कारण त्या दिवसाला 2500 वर्ष पूर्ण होणार होती आणि त्या दिवसाला त्यावेळी 14 ऑक्टोबर येत होते.
म्हणून आपण 14 ऑक्टोबर ऐवजी विजयादशमीचा जो दिवस आहे तो आपण धम्मदीक्षा दिवस, अशोका विजयादशमी, सम्राट अशोक विजयादशमी आपण साजरी केली पाहिजे आणि तोच दिवस प्रमुख आहे. आणि याकरता तुम्ही बाबासाहेबांचं जे भाषण खंड 18 आहे त्यामध्ये भाग 3 तुम्ही पेज नंबर 482 हे सर्व वाचू शकता. याच्यामध्ये सर्व रेफरन्सेस दिलेले आहेत. म्हणून जेव्हा आपण धम्मदीक्षा हा जो कार्यक्रम आहे आणि धम्मदीक्षेचे जे सर्व कार्यक्रम आपण घेतो ते अशोका विजयादशमीच्या दिवशी घेतले पाहिजेत. दसरा जो नंतर सेलिब्रेट करण्यात आला, काही लोकांनी त्याला तिथे आणलं, सीमा उल्लंघन वगैरे वगैरे जे काही भाग आहेत ते नंतर बाबासाहेबांच्या या धम्मदीक्षा विधीच्या कार्यक्रमाला काउंटर करण्याकरिता आणलेले कार्यक्रम आहेत. तर अशोका विजयादशमी हा दिवस आपल्यासाठी प्रमुख आहे. त्यानंतर महत्त्वाची गोष्ट, एक आणखी प्रश्न लोकांचा की बाबासाहेबांनी नागपूर हे स्थळ का निवडलं. काही लोकांचं मत होतं की RSSचं हे प्रमुख सेंटर आहे म्हणून कदाचित बाबासाहेबांच्या प्रती असा पण एक रोष लोकांनी निर्माण केला जे जातीय अंध लोक होते. तर बाबासाहेबांनी त्याचंसुद्धा स्पष्टीकरण या लेखामध्ये दिलेलं आहे की नागपूर हे जे ठिकाण आहे हे नाग लोकांचं ठिकाण आहे. लोक, माणूस, नाग म्हणजे साप नाही, नाग म्हणजे नागवंशाची लोक, आणि हे नागवंशाच्या लोकांचं राहण्याचं प्रमुख ठिकाण होतं. म्हणून नागवरून नाग लोकांची वस्ती म्हणून नागपूर असं त्याचं नाव पडलं. त्याचप्रमाणे नागपूर येथे नाग नदीसुद्धा आहे. आणि प्राचीन बौद्ध धम्माचा अभ्यास करणारे जे महान पंडित नागार्जुन होते, जे तिथं राहत होते, त्या ठिकाणी त्यांचं प्राचीन ठिकाण आहे. नागार्जुन टेकडी म्हणून ते ओळखल्या जाते, नागार्जुन गुहा म्हणून ओळखल्या जाते. नागपूरच्या जवळच ते आहे, रामटेकच्या एरियामध्ये. तर नागार्जुन महापंडित हे तिथं बुद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करायचे, अभ्यास करायचे आणि तिथून हे सर्व कार्य चालायचं. तर हे नागपूर हे जे आहे हे बुद्धाच्या धम्माचं प्रचार आणि प्रसार करण्याचं केंद्र होते आणि इथं नाग लोक राहायचे. आणि म्हणून बाबासाहेबांनी ही जी ऐतिहासिक पृष्ठभूमी, हा जो इतिहास नागपूर शहराला होता, या नागपूर शहराचा इतिहास अभ्यासून बाबासाहेबांनी नागपूर हे ठिकाण निवडलं होतं. हे कुणालाही कुणाच्या द्वेषामुळे किंवा कुणाला केवळमध्ये प्रतिस्पर्धा करण्याकरिता हे ठिकाण निवडलेलं नव्हतं. नाग लोक जे होते, नागवंशाचे जे लोक होते, हे तथागत भगवान गौतम बुद्धाचे अनुयायी होते आणि बुद्धाचा धम्माचा प्रचार आणि प्रसार करणारे लोक होते. मित्रांनो, एक महत्त्वाची बाब आपण समजून घेऊया की आजची जे बौद्ध लोक आहेत किंवा 1956 नंतर ज्यांनी बुद्धाच्या धम्माची दीक्षा घेतली आणि बौद्ध झालेत, तर हे लोक सुद्धा पूर्वीचे नागवंशी लोक आहेत. हे लोक मूळतः महार नव्हते, यांना महार बनवण्यात आलं. क्रांती आणि प्रतिक्रांतीचा तो इतिहास आहे, खूप मोठा विषय आहे, तो आपण एखाद्या वेळेस समजून घेऊया. तर हे लोक मूळचे महार नव्हते, हे लोक पूर्वीचे नागवंशी लोक आहेत. बुद्धाचा धम्म ज्यावेळी या देशामध्ये प्रमुख होता त्यावेळेस 90% जास्त लोक या ठिकाणी बुद्ध धम्माचे अनुयायी होते आणि नागवंशी हे लोक होते. आजचा जो SC, ST आणि OBC हा जो प्रवर्ग आहे हे पूर्वीचे नाग लोक आहेत, नागवंशाचे लोक आहेत. याला इतिहास आहे आणि मी हे खूप जबाबदारीने बोलत आहे. याचे सर्व ऐतिहासिक पुरावे लेखन स्वरूपात, लिखित स्वरूपात ग्रंथांमध्ये उपलब्ध आहेत. हे पण आपण या अनुषंगाने समजून घेतलं पाहिजे. तर अशा पद्धतीने सम्राट अशोकाने तथागत भगवान बुद्धाचा धम्म खूप मोठ्या प्रमाणे प्रसारित केला. त्यांनी 84,000 विहार बांधलीत, लेण्या बांधल्यात, स्तूप बांधलीत आणि सम्राट अशोकाने त्याला खूप मोठ्या लेवलवर प्रसारित केलं, प्रचारित केलं.
आणि म्हणून त्याला सम्राट अशोक जो आहे, देवाणप्रिय सम्राट अशोक असं म्हटलं गेलं. तर हे सर्वात महत्त्वाची बाब आहे. आणि बाबासाहेबांनी खऱ्या अर्थाने हा जो बुद्धाचा धम्म घेतला, तर हा बुद्धाचा जो धम्म आहे हे एक सीमा उल्लंघनच आहे, की जो जुना जो हिंदू धर्म ज्याला म्हटलं गेलं, जो वास्तविक ब्राह्मणी धर्म आहे, ज्या धर्मानुसार महार लोकांना किंवा जे लोक त्यामध्ये राहतात त्यांना कोणत्याही प्रकारचे हक्क व अधिकार नव्हते, त्यांना हक्क आणि अधिकारांपासून वंचित केल्या गेल्या होतं. आणि ज्यांना हक्क व अधिकार नसतात ते गुलाम असतात. या गुलामीतून आणि या अन्याय अत्याचारातून, या जातीय अन्याय अत्याचारातून बाहेर पडण्याकरता बाबासाहेबांनी हा बुद्धाचा धम्म स्वीकारला. तर तो डायरेक्टली स्वीकारला नाही. 1935मध्ये येवला येथे बाबासाहेबांनी तशी घोषणा केली की मी या हिंदू धर्मामध्ये, हा जो ब्राह्मणी धर्म आहे यामध्ये राहणार नाही. जन्माला आलो ते माझ्या हातामध्ये नव्हतं, परंतु मी माझा मृत्यू या धर्मामध्ये घेणार नाही. आणि मग 1935 पासून तर 1956पर्यंत बाबासाहेबांनी सर्व जाती धर्माचा अभ्यास केला, त्यांचं साहित्य वाचलं आणि त्यानंतर बाबासाहेबांनी बुद्धाचा धम्म निवडला. त्यामागचं कारणही बाबासाहेब सांगतात की बुद्धाच्या धम्मामध्ये जाती नाही आहेत आणि जाती आधारित सामाजिक व्यवस्था नाही आहे. बुद्धाचा धम्म हा समता, स्वतंत्रता, बंधुता आणि न्यायावर आधारित आहे. येथे समानता आहे, इथे जातीभेद नाही आहे. आणि म्हणून बाबासाहेबांनी बुद्धाचा धम्म स्वीकारला. धम्मदीक्षा घेत असताना प्रमुख ज्या बाबी घडल्या त्या म्हणजे बाबासाहेबांनी त्रिशरण आणि पंचशील घेतलं आणि ते ब्रह्मदेशाचे म्यानमारचे भिक्षू चंद्रमणी यांच्या हातून घेतलं, यांच्या हातून दीक्षा घेतली. आणि त्याचबरोबर बाबासाहेबांनी स्वतःहून रिसर्च स्टडी करून, अभ्यास करून 22 प्रतिज्ञा दिल्या आणि त्या 22 प्रतिज्ञा आणि त्रिशरण पंचशील घेऊन बाबासाहेबांनी बुद्धाच्या धम्मामध्ये प्रवेश केला, बुद्धाचा धम्म स्वीकारला. हा अतिशय अभ्यासपूर्ण निर्णय होता आणि या निर्णयाला बाबासाहेबांचे जे अनुयायी होते ते 5 लाख लोकांनी बाबासाहेबांच्या सोबत धम्मदीक्षा घेतली. अतिशय ऐतिहासिक हा प्रसंग आहे आणि बाबासाहेबांनी त्या प्रसंगी जे भाषण केलं ते मी या ठिकाणी त्यामधले काही मुद्दे तुम्हाला सांगत आहेत. या ठिकाणी बाबासाहेबांनी काही महत्त्वाचे संदेशसुद्धा दिले. बाबासाहेब म्हणतात की मला डिस्ट्रिक्ट जजची नोकरी देऊ करण्यात आली होती, परंतु मी ती स्वीकारली नाही. समाजाच्या हितासाठी, समाजसेवेसाठी, माझ्या समाजाचं भलं करण्यासाठी. बाबासाहेब या ठिकाणी म्हणतात की मला जर वैयक्तिकत पर्सनली जर मला काही प्राप्त करून घ्यायचं असतं तर ते मी केव्हाच केलं असतं, परंतु मी नेहमी समाजाचं भलं कसं होईल, समाजाची प्रगती कशी होईल यावर माझं संपूर्ण लक्ष होतं. आणि समाजातली शिक्षित लोकांनासुद्धा बाबासाहेबांचा हाच संदेश होता. याच भाषणामध्ये बाबासाहेब म्हणतात की तुम्ही पोटाचे पाईक बनू नका, तुम्ही केवळ वैयक्तिकत प्रगतीकडे लक्ष देऊ नका, तर समाजाच्या प्रगतीकडे, समाजाच्या उत्कर्षाकडे सुद्धा तुम्ही लक्ष दिलं पाहिजे, हे तुमचं कर्तव्य आहे. आणि त्या अनुषंगाने बाबासाहेब म्हणतात की तुमच्या कमाईचा 20वा हिस्सा तुम्ही समाजाच्या हितासाठी, प्रगतीसाठी वापरला पाहिजे, दिला पाहिजे. हे बाबासाहेबांचे संदेश आहेत. बाबासाहेबांनी जे संदेश दिलेत, बाबासाहेबांची जी अपेक्षा होत्या शिकलेल्या लोकांकडून, त्या आपण निश्चितपणे पूर्ण केल्या पाहिजे, अभ्यास करून केल्या पाहिजेत. हे माझं वैयक्तिक मत आहे, बाबासाहेबांचं हे मत होतं. आणि अशा पद्धतीने हा जो धम्मदीक्षा जो दिवस आहे आपण साजरा करत असताना केवळ उत्साह म्हणून नाही, तर समाजाची प्रगती कशी होईल या अनुषंगाने आपल्याला स्वतःला काय करता येईल हे आपण केलं पाहिजे, निस्वार्थपणे केलं पाहिजे. आणि आपण ते करूया अशी अपेक्षा करतो. आजच्या या धम्मदीक्षा दिनानिमित्ताने, अशोक विजया दिनानिमित्ताने आपणा सर्वांना पुन्हा एकदा हार्दिक शुभकामना देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.